तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आज चाललो आहे, तुम्ही बघू शकता आम्ही आज असं डोंगर कुठे चाललो तर आमच्या जवळच्या नवलाई या डोंगरावरती आज आम्ही चाललेलो आहे। तर बघू शकता ही जान्हवी कशी बघून बघते किती दाट घनदाट जंगले सुद्धा आहे इथं। म्हणजे देवी अशी आहे की आखाड्याच्या महिन्यामध्ये आम्ही सर्व तिथं नैवेद्य सगळे गावाकडचे महिला सगळे नैवेद्य घेऊन जात असतात। पण जात असताना डोंगर खूप उंच असल्यामुळे म्हणजे वरती जाताना खूप परेशानी होती। तुम्ही बघू शकता कसं जातोय थोडं दमादमाने हळूहळू किंवा कसंही। मोबाईल पकडताना खूप हलत होता त्यामुळे ते व्यवस्थित आला नाही व्हिडिओ। बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे, पूर्ण हिरवं झालेलं आहे पाऊस पडल्याने। ती आमच्यासोबत ही त्या काकूंची ते समोरच्या काकूंची बकरी पण आलेली आहे। त्या काकू बघा 75 वर्षाच्या असेल, त्या कशा चढताय तर बघा पहिले कसे म्हाताऱ्यांची किती ताकद होती, म्हणजे किती गावरान खात होते ते आपल्यापेक्षा। आपण एवढं नाही त्यांना असून बी मला किती दम लागत होता तुम्ही बघू शकता। मी किती सगळ्यांच्या शेवटी होती। खूप सारी झाडी आणि वरती चढायला वाटही नव्हती तरी आम्ही थोडं हे करत चढलोच। पूर्ण असं पाय सटकत होते, पाणी पडलेलं होतं आधी, लगेच सकाळून आणि दुपारून आम्ही गेलेलो होतो तेव्हा। बघा तुम्ही किती हिरवं किती छान सुंदर आहे, पूर्ण हिरवं आहे। आणि आता आम्ही वरती आलेलो आहे डोंगराच्या, आणि तुम्ही बघू शकता वरतून थोडं दिसतंय। आता झाडे कमी होत आहे। जान्हवी बघा कशी चालते तर हे पूर्ण आता झाडे संपले। हे बघा हे दिसते मंदिराचा झेंडा, आणि पुन्हा तुम्ही बघू शकता हे आलं आता मंदिर। हे बघा मंदिर किती छान आहे, आणि छोटंसं असं मंदिर आहे आमच्या नवलाईचं। आणि बघू शकता आता आम्ही देवाची पूजा वगैरे करून घेतो। आम्ही आता देवाची पूजा केलेली आहे। तसेच जान्हवी आणि जान्हवीची मम्मी ताई ते साईडला तिथलं बघत आहे कुठे झाडं आहे छोटे छोटे फुलांचे ना, ते चालले आता बघायला। ते बघा किती खाली उतरत आहे, तिला बिलकुलही भीती न वाटतं ती खाली जाते। तिची मम्मी तिथं गेलेली खाली ताई। बघू शकता किती छान व्ह्यूज इथून दिसायला एकदम मस्त आहे। ते बघा कसे बघताय ते खाली कुठं पडताय काही झाडं फुलांची छोटी छोटी झाडं छान असतात, पिवळे फुलं। तुम्ही बघितले असेल तर सांगा मला। ते बघा ते दाखवत आहे, आणि ते काही केसांना लावायला बी असतं ते पण आणताय तिथून ते उपटून। बघू शकता कोणी असं म्हटलं की कोणी सांगितलं वाटतं त्यांना की केस वाढतात त्यांनी, म्हणून त्यांनी आणलं ते। तर मग आम्ही तिथून निघलो वापस, आणि खाली यायच्या रस्त्याने लागलेलो आहे। बघू शकता किती छान आहे, पूर्ण इकडं हिरवं। बघा ते कसे चालली। जान्हवीला खूप पाय दुखत होते तिचे, त्यामुळं ती जास्तच दमली होती आज वरती जाऊ। आता ती शाळेतून आली होती तिच्या, तिकडे आली होती देवीला। बघू शकता किती हिरवगार आहे। ही काहीतरी सांगत आहे इकडे काय आहे म्हणे। आणि सगळं नैवेद्य तिच्या हातात त्या पिशवीमध्ये, आणि आम्ही तसंच चाललेलो। माझ्या हातात मोबाईल आहे,
तरी तो चालताना खूप खालतोय म्हणून ते व्हिडिओ व्यवस्थित येतच नाही आहे त्याच्यामुळे. बघू शकता किती छान व्ह्यूज येतं. फोटो काढायला त्याला किती छान वाटत असेल. मोठ्या माणसाला काय म्हणते रस्ता खूप दूरचा होता म्हणून व्हिडिओ खूप लांब म्हणजे मोठा झाला आहे. माझ्याजवळ बसली होती ना ती म्हणे कोण एकदम हिरवं गच्च गच्च भरलेलं होतं. पूर्ण झाडी बघू शकता किती दाट घनदाट जंगल आहे. म्हणजे मध्ये गेलं तर असं भीती वाटल्यासारखं होत होतं. बघा फुलं किती छान आहे कामण्याची. इथून आता खाली उतरायचं आम्हाला. मला ना उद्या ना आपण एक झाड लावायचा फोटो काढू. आम्हाला एक झाड लावताना म्हणजे पाणी टाकताना सर ना सांगितलं येऊ देन त्याला. आता इथून रस्ता झाडातून म्हणजे शोधायचा आम्हालाच होता रस्ता. तर इकडे तिकडे बघते ताई आता रस्ता शोधत होती. बघा किती छान दिसते इकडं. चाल बरा. तर हा रस्ता सापडल्यावरती जाण्याचं म्हणजे आम्हीच म्हणजे पहिले काही रस्ता नाही तिकडं. कोणी कुठून जातं. एक रस्ता बनवला आहे तो पलीकडच्या साईडनं आहे म्हणजे आमच्या इकडच्या घराच्या साईडनं नाही आहे. त्यामुळे मग आम्ही बिना रस्त्याचंच तसंच सहसा जातोच तसंच. बघा किती अवघड जायचं. वरती झाडे बघा किती घनदाट. ती बघा कशी चढते त्या आजी उतरता येते. दिवस म्हणली येत होता आपण जस काय. कुठं दिसलं मुळ्यातला चालतं म्हणते बाई. हे बघा ताईला सापडलं. मी असं म्हटलं होतं ना केसाला लावल्याने केस दाट होते असं सांगितलं होतं. ते सापडले बघा. ते छोटंसं तिच्या हातात दिलं. जान्हवीच्या हातात दिलं तिने. किती म्हणजे दगड मोठं मोठाले दगड. गवतही त्यापेक्षा हिरवं. खूप मजा येत होती पण जाताना. पण ती सापडच नव्हतं आम्हाला. पण ते आता मी सहज नजर घेऊन घेतो. बघा किती छान दिसत होतं. आणि त्यानंतर हे इथून पुढं खाली असं साईडला थोडं कोपऱ्याला चालावं लागायचं. खूप भीती वाटायची. असं वाटायचं खाली न घसरू. डोंगराच्या खाली खूप लहान कडा होती तिथून जावं लागायचं. हे बघा जान्हवी खाली आल्यावरती कसे कामण्याची फुलं घेऊन कसे हे करत होती एन्जॉय. हे चला तर बघ आणि त्यांची बकरीसुद्धा आमच्यासोबत बिलकुल पटापट पळत होती. आमच्या पुढं समोरच जात होती तेव्हा. चला तर आता आलो आम्ही खाली. एवढाच व्हिडिओ घेतला होता मी. आता यानंतरचा व्हिडिओ किंवा ब्लॉग